आज दिनांक 23/9/2024 मी कृष्णा लेहारकर आरोग्य सेवक तसेच आमचे आरोग्य सेवक करपे साहेब आणि आमच्या आशाताई पूजा शिर्के आणि आपल्या अंगणवाडी सेविका श्रीमती मंदा श्रीमंत मॅडम आणि श्रीमती इसवे मॅडम। आज इथं येण्यामागचं प्रयोजन असतं की आपण दर सोमवारी आणि गुरुवारी आपल्या या बाळांना अंगणवाडीच्या बाळांना IAP सिरप नियमितपणे म्हणजे दर सोमवारी आणि गुरुवारी त्यांना पाजत असतो। यामुळे त्यांच्यातली जो ॲनिमिया किंवा आपण त्याला ॲनिमिया म्हणतो किंवा रक्ताची कमतरता या लहान बाळामध्ये आढळू नये यासाठी आपण या IAP सिरप नियमितपणे बाळांना अंगणवाडीमध्ये पाजत असतो। तर आता आपण थोडं वेगळ्या मुद्द्यावर बोलूया। तर मी तुम्हाला आता चिकनगुनिया आणि डेंग्यू या आजाराबद्दल थोडक्यात माहिती सांगतो। सुरुवातीला हा आजार कशामुळे होतो आणि या आजाराला कारणीभूत असणारा डास कुठला आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो। तर चिकनगुनिया आणि डेंग्यू हे दोन्ही आजार एकाच एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे आपल्याला होत असतो। कशामुळे होत असतो? एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होत असतो। तर मग आता या डासाची पैदास कुठे होते? तर या डासाची पैदास आपल्या घरामध्ये जे आपण पाणी साठवण्याचे जे भांडे असतात, उदाहरणार्थ बॅरेल असेल, घराच्या आजूबाजूला पडलेले प्लास्टिकचे डबे असतील, टायर असतील, नारळाच्या करवंड्या असतील, आपल्या घरामध्ये जे फ्रीज आहे या फ्रीजच्या पाठीमागे जे ट्रे असेल यामध्ये पाणी साचलेलं असेल आणि या सर्वांमध्ये जर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साचलेलं असेल तर यामध्ये काय होते? बाहेरचे येणारे मच्छर या पाण्यावरती अंडे घालतात। काय करतात? यावरती अंडे घालतात आणि अंडे घातल्यानंतर या अंडीचं रूपांतर अळीमध्ये होते। काय होते? अंडीचं रूपांतर अळीमध्ये होते, अळीचं रूपांतर नंतर प्युमामध्ये होते आणि प्युमाचं रूपांतर त्यानंतर कोशामध्ये होते। या 4 अवस्था झाल्यानंतर याच्यापासून एक प्रौढ डास तयार होतो। कसा होतो? प्रौढ डास तयार होत असतो आणि या प्रौढ डास तयार होण्याचा जो कालावधी आहे तर हा कालावधी 7 दिवसाचा असतो। किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा। म्हणजे या पाण्यावरती अंडे घातल्यानंतर एखाद्या डासाने किंवा मच्छराने पाण्यावरती अंडे घातल्यानंतर नवीन प्रौढ मच्छर तयार होण्याला एक 7 ते 10 दिवसाचा साधारण कालावधी लागत असतो। म्हणून आपण नेहमी सांगत असतो की आठवड्यातून 1 दिवस काय करा? कोरडा पाळा। म्हणजे याच्या लाईफ सायकलला जर आपण ब्रेक दिला तर नक्कीच आपण या डेंग्यूच्या किंवा चिकनगुनियाच्या डासाची पैदास होऊ नये। बरोबर, या डासाची पैदासच होऊ नये। मग आपण यासाठी काय केले पाहिजे? तर सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे की आपल्या घरातील पाण्याचे साठे 7 ते 8 दिवसातून एकदा कोरडे करायचे, पूर्णपणे भांडे घासून पुसून पूर्ण स्वच्छ करायचे। त्यानंतर त्याच्यातनी ते सुकल्यानंतर त्याच्यातनी आपण काय करायचंय? पाणी भरायचं, म्हणजे जेणेकरून या डासाची पैदास होणार नाही आणि आपल्याला डेंग्यू किंवा चिकनगुनिया सारख्या आजारापासून आपण मुक्ती मिळू शकतो। तर आता या डासाची जर पैदास झाली असेल आणि या डासांच्या शरीरामध्ये अर्बो नावाचा जर व्हायरस असेल, अर्बो नावाचा व्हायरस जर वाढत असेल तरच आपल्याला डेंग्यू किंवा चिकनगुनिया सारख्या आजाराची लागण होत असते, अन्यथा त्या आजाराची लागण होत नाही। मग आपल्याला हा डास कसा ओळखायचा बरं? तर हा डास कसा ओळखायचा? तर या एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे टिपके असतात। काय असतात? पांढऱ्या रंगाचे टिपके असतात। यामुळे आपण हा डास सहजपणे ओळखू शकतो। तसेच हा डास आपल्याला शक्यतो दिवसात चावा घेतो, रात्रीचा चावा घेत नाही। हा डास आपल्याला दिवसात चावा घेतो। म्हणून आपण काय केलं पाहिजे की दिवसा आपले अंगभर कपडे घातले पाहिजे। काय केलं पाहिजे? अंगभर कपडे घालायचे, हाफ पॅन्ट घालायचा नाही। म्हणजे त्यामुळे काय होईल? आपल्याला डास चावणार नाही। काय होईल? आपल्याला डास चावणार नाही। पण डास चावणारच नाही यापेक्षा डासाची उत्पत्तीच झाली नाही पाहिजे यासाठी आपण व्यवस्थित आपल्या आजूबाजूला घराच्या पडलेल्या नारळाच्या करवंड्या असतील, टायर असतील, प्लास्टिकचे भांडे असतील किंवा आपल्या घरातले साठे असतील तर हे व्यवस्थितपणे स्वच्छ
करायचे. ठीक आहे. मग आता डेंग्यू झाल्यानंतर त्याची लक्षणं काय आणि चिकनगुनिया झाल्यानंतर लक्षणे काय. तर तुम्हाला डेंग्यूची जर लागण झाली तर तुमच्या या डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, तीव्र प्रकारचा ताप, अंगावर काही प्रमाणात पुरळ सुद्धा उठू शकते आणि तीव्र वेदना आपल्या शरीरामध्ये होत असतात. जर असं काही झालं तर आपण त्वरित काय करायचं आहे, डॉक्टरांना दाखवून औषधोपचार घ्यायचा आहे. ठीक आहे. आता चिकनगुनियामध्ये सर्वसाधारण आधी अशी लक्षणं होते की आपल्या जॉईंट्स मध्ये पेन व्हायचा. काय व्हायचा? जॉईंट्स मध्ये दुखत होतं, पेन व्हायचा. आपले जे गुडघा असेल, हे जॉईंट्स असतील किंवा कोपराचा हाड आहे, सांधा असेल तर यामध्ये सुरुवातीला वेदना व्हायच्या. हे एक प्राथमिक लक्षण आपलं चिकनगुनियाचं होतं. परंतु आता चिकनगुनियाने एक वेगळं रूप धारण केलं, ज्यामुळे डॉक्टर लोक सुद्धा चकित झाले. डॉक्टरांचा सुद्धा एक विश्वास बसायला थोडा वेळ लागत आहे की हे लक्षणं सुद्धा असू शकतात. तर बघा, चिकनगुनियामध्ये आता नवीन लक्षणं काय पाहायला मिळत आहेत, तर आपल्या शरीरामध्ये झपाट्याने प्लेटलेट कमी होत आहे, की जे की हे लक्षण होतं डेंग्यू आजाराचं. परंतु हे आता आपल्याला चिकनगुनियामध्ये सुद्धा दिसायला लागलं आहे. तसेच नाक, हे आपलं पूर्ण नाक काळे पडणे, हे लक्षण सुद्धा या वर्षीच आपल्याला चिकनगुनिया या आजारामध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कधीच चिकनगुनिया आजारामध्ये प्लेटलेट कमी होणे किंवा काळं पडणे, काय होतं, काळं पडतं, काय होतं आधी